झुरे ते अंदुक दिसू राहिले मध्ये ते गुरुजी सोय का ते धुऱ्याने येऊ राहिले ते हा ते सोय का ते टोपी गिपी दिसू राहिले ते. हो गुरुजी साहेब बहुतेक काय सांगा आता जवळच्या वावरात घेऊन चालले का काय सांगा. हो पण इकडे शिवरायला देऊ का आवाज त्याले. अरे इकडे हा गुरुजी गुरुजी इकडे आ ना तिकडे काय का गुरुजी इकडे कुकडे म्हणलं तुम्ही अचानक का आज कसा काय फेरफटका मारला बा. तुमच्या इकडे घरी गेलो पहिले तिथे पोट्टे सांगे बा इकडे कुठं राहणार गेले म्हणे वावरात नाही. मला तर काही येते काही नाही. मला चला बा तुम्हालाच भेटा डायरेक्ट. काय काम असं गुरुजीला आपल्या संघ आता निरीक्षणाचं तर काहीच नाही. आपली भानगड शिकेला दुसरं आपलं मतदार यादीचं नाव आहे कार्ड येईल सगळं बरोबर आहे दारिद्र्य आहे सगळं आहे. म्हणलं काय अडचण काय म्हणलं काय साठी म्हणलं काय काम होतं. याच्यासाठी आपल्या शाळेचं वावर नाही का तुम्ही गेलेलं मगत्या ना. आता मागच्या वर्षी 1,00,000 रुपये मागता दिला तुम्ही आणि हे 4 एकर वावर केलं 2 पिकासाठी खरी पण रब्बी. आता आटपला म्हणलं सीझन आटपला हंगाम आटपला. आता कसं आहे आता पुढच्या वर्षीच्या हिशोबाने आम्हाला ते हे करावं लागते ना हराची. तसं म्हणजे सरली समजा लिमिट सरली आमची नाही का. बरं म्हणजे वावर तुम्हाला खाली करून द्यायचा आहे. तसं खालीच आहे म्हणा वावर कारण की आता हे बाबा हरभऱ्याचं एवढं कुठं नेलं की झालं आमचं मोकळं झालं. पहा म्हणलं वावर चकाचक काय बिलकुल हे बा काट्या नाही काही नाही धुरा मस्त केला रस्ता पद्धतशीर केला मुरमं टाकले कुठं एकदम पद्धतशीर केलं गुरुजी म्या. आता काही बोलता मग हराची करायची काही ठेवू राहिले म्हणलं मग. झालं तर उद्या करू पण मी म्हटलं तुमचं काही वावरातलं राहिलं सुईल असेल तर मला कसं क्लिअर करून विचारून घेऊन घ्या तुम्हाला. तुमचं जर आता मोकळं वावर करून दिलेलं असेल तुम्ही तर मग मी उद्या घेऊ शकतो. आता तर मी लखलं सांगितलं होतं काकाला ते कटिंग करतात ना ते त्याला म्हटलं बा दवंडी देऊन टाकतो तुम्ही. मी फक्त यायला विचारून येतो मग तुम्हाला फोन करतो. तर मी त्याला सांगून देतो दवंडी देऊन टाका बा काही टेन्शन नाही उद्या घेऊन टाकू मग. बाकी मग काय म्हणते मग पीक पाणी चांगलं झालं का नाही. हो तुम्ही आता मगता त्याला 1,00,000 रुपये हो ते आता शिवलाल भाऊ ते मागे काय झालं होतं तुमचं तर पुरलं का नाही म्हणलं काही वावर करायला तुम्हाला. पीक गीक चांगलं झालं आपल्याला नाही का. हो खरीपमध्ये चांगलं झालं आणि रब्बीतही चांगलं झालं. हो पण लेखाचं कसं सांगता येत नाही ना. हो जास्त झालं तर लोक कसे अजून ज्याच्यापेक्षा जास्त बोलायचे नाही ना काय नाही उरलं ना. मग काय शिवलाच्यानं 1,00,000 रुपये वावर करायला लागला आपल्याला आणि त्याच्यानं काय उरलं याच्यात नाही. हे म्हणलं मजुरीने भागही नाही निघाला काय करता आता जाऊ दे आता लोकांना काय आहे लोकांना मला अटकून दिलं म्हणून मला हे आता करणं आलं. पण काही पुरलं नाही आता. हो तसं काय उरलं नाही याच्यानी मला. पा यावर्षी तर आता मी जास्तीत जास्त बा असलं 25-30 हजार रुपये बोलीन. हो याच्या पळ्याला कोणी बोलत असेल तर पाबा आपण याच्यावर जातही नाही. पण आता लोकांची काय इच्छा आहे कोण येते काय येते उद्या समजतेस ना मग. वावर गिवर पुरते म्हणा हे. हो पण आता काय विचार करायचा कोण येते काय देतं. हो जास्त लोक आले नाही पाहिजे. नाही मी काय म्हणतो गुरुजी हे दवंडी काय द्यायला लागते बाबा. आम्ही सांगतो ना तसं लोकांना सांगून देतो. तसं आम्ही झुंबर हे दे की हाय बा तुम्ही सांगा कोणाकोणाले सर गावात काय करता म्हणला येणारे काय 4-5 लोक नाही येईन मी ना आणि बसले आपल्या आता दवंडी द्या हे करा ते करा काही गरज नाही त्याची. तसं नसते ते फॉर्मॅलिटी असते त्याची दवंडी द्यावा असं तसं मग काही लोक म्हणायचे की आम्हाला माहिती नाही गेलं तुम्ही तिकडेच केलं तसं नाही जमत ते. आता आम्ही दवंडी द्यायला लावतो आणि उद्या तुम्ही ते हराशीत उतर जा मग काय तसं मी कोणाला उतरू देत नाही. मला फक्त शिवले आहे तर शिवले मार्केटात गुतीला त्याच्यानं काही कोणी उतरत नाही. झालं तर 20-25 हजाराच्या अंदरच वावर हे गचकाच आपल्याला. बरं ठीक आहे बा तुमच्या मनात करा मग काय करा त्या. हो ठीक आहे आता हे घेऊन जातो आम्ही कुठं मोकळा. हो ठीक आहे चला मग आता तुमची काही हरकत नाही ना मी दवंडी द्यायला लावतो मग. ठीक आहे झालं तर उद्याच आपण हराशीचं करून टाकू क्लिअर. म्हणजे या वर्षी करता वाटतं वावर नाही. हो कसा बरा वाटते पिकनिक चांगलं झालं वाटतं तुम्हाला नाही. याला जास्त सांगता येत नाही का. हो हे मोठं कावरा याची बुडी जास्त कावरी आहे. हो यायनच नाही करावल्या का वावर बटेन नाही. हो फालतू कॉम्पिटिशन नाही ते कसं असते झुंबर काही वावर हे बा करण्यात मजाच नाही. आमची इच्छाच नाही बा करायची यावर्षी. हो काऊन की पाहिजे आता 1,00,000 रुपये का मगता दिला आणि बाकी शेतीला किती खर्च येते आजकाल तुला तर माहिती आहे बा. मग काय उरलं नाही याच्यात नाही हे बा मला मुद्द्याला वसूल नाही झालं माय. हो पाहू बा पण तरी बी हो जर 10-12 हजार जर भेटलं हो तर पाहू. हो हराशीला येऊ म्हणा पण कसं जास्त काही जोर मारायचा नाही. असं नाही तुम्ही जर नाही म्हणत असं मग कसं आहे म्हणे 4 एकर एखादा जर पाहिजे म्हणे आपल्याला म्हणजे मग जर नसेल तुमची इच्छा तर मग मी उतरतो. तरी मला वाटीचं भेव नाही का हाय ती खरंच आहे शेवटी. अरे बाबा याच्यात पडू नका ना काही नाही वावरात नाही. मग काय जमीन हो काय याला जमीन म्हणते का. मग अरे एखाद्याचं चांगलं काय वावर 4 एकर पाटला तर करून घ्यायचं तो इथं काय पडून राहिला तू. आमच्यासारख्या तर पुरलं नाही पण जाऊ द्या आता काय नाही तर मग जाऊ दे चला आता भर ते भरू लागेल चाल पटकन याच्या नाही नको लागू चल. तुमची जर इच्छा नसेल तर म्हणून राहिलं म्हणा तसं काही नाही आपलं. पाहू ना नंतर विचार करू त्याचा तू जाऊ दे घे कुठं घे पहिले जाऊ दे. गुरुजी आले तेव्हा तिकडे नाही हो काय हराशीच्या बद्दल आलो म्हणे सांगायला असं म्हणे मग मुले. चला गुरुजी सगळं पेरतच आले वाटते बा कायच करावं. हो याला माहिती वाटते आता तिकडे ते गुंपाबुडी सांगे मला भेटते म्हणून असं हो का. बरं हो का ठीक आहे हो ना ते मला आले भेटाले म्हणे बा वावर खाली झालं असं तर म्हणे हराशी बोलायचे म्हणे म्हणून मग त्यासाठी आलो म्हणे. हो झालं आपलं वावर घेऊन आता कुठं नेणं हे ते आता गेले ट्रॅक्टर घेऊन पडते. हो तर तुलाच भेटासाठी आलो होतो म्हणलं कसं काय करावं रे काही यावर्षी करावं का नाही का द्याव सोडून लेखाचं. तुला काय वाटते काय तुम्हाला पुरलं असेल तर करा नसेल पुरलं तर राहू द्या काय हात टाकता देत नाही. हो तुम्हाला म्हणजे उरले का देत काही 4 पैसे उरले असेल तर सांगा मला तसं हिशोब काढला का त्याचा. किती उरले काय आता पीक माहिती आहे का पीक किती झालं काय झालं तर पण असं काही हिशोब केला नाही मी आता करतो म्हणलं राहिला ती. आपण काय करू आपल्या खोपडीमध्ये चाला तुम्ही हो तर तिथं आपण बसू काय उरले काय नाही नंतर जर उरलं असेल तर मग टाका हात नाही तर मग जाऊ दे तिकडे कोणाला करू द्या. ते बहुतेक उरले असंच म्हणा नाही का. हो तिथं चांगला माणूस आहे खरं सांगून द्या. बरं करू मग आपण हिशोब तिथं काय होते तर पण कोणी इच्छुक असेल का समजा अजून समजा बोली बोलासाठी. आता इच्छुक तसं कोण नाही म्हणा आता मी तर नाही साबा मी घेत नाही शांताराम भाऊ घेत नाही सरपंच नाही लायने पाटील नाही मग घेईन तर कोण घेणार आहे. शिवलाल भाऊ आता ते कसं शिवलाल भाऊचं काही माहित नाही बा आपल्याला त्याचं काही समजत नाही. तसं कसं बाकीच्या काही अडचण येत नाही समजून घेणार लोक आहेत आपण सांगितलं तर ते काही याच्यात पडतही नाही. फक्त शिवल्याचं जरासं हे आहे त्याला जरासं कसं हाताखाली आणलं लागते. बाकी तर मग कोणीच कॉम्पिटिशन नाही काहीच नाही 10-20 हजार रुपयातच वावर भेटते आपल्याला. पहा ना आता पहिले तुम्हाला उरले का नाही ते पहा मग बाकीचं कसं शिवलालला जाऊन सरळ सरळ भेटा तुम्ही. हो त्याला म्हणा बा तू जर घेत असेल तर मी घेत नाही म्हणा 1 शब्द टाकून द्या तेवढंच मग माहीत पडून जात त्याचं. त्यानं जर म्हणलं नाही बा आपण घेतो मग जाऊ द्या घेऊ द्या त्याला मग आपण घाल बसाच त्याच्यात नाही.
असं करायला लागलं म्हणजे त्याच्या मनात काय आहे तेवढं तरी माहीत पडेल आपल्याला, नाही का? बरं बरं ठीक आहे, मग जाईन मी संध्याकाळी समजा ते आलं मार्केटमधून. हो आता आपण हिशोब करून घेऊ पहिले किती उरते काय उरते, मग आपण त्याची उडी टाकू. देवदास एक काम करशील का तू, संध्याकाळी आपलं गुंपाबुडीला जाऊन भेटतो तू आणि तिला म्हणा बा तू काय पडतं मला त्या वावराच्या भानगडीत, त्याला करू दे ना मला करते तर. ते कसे पोटान जगू राहिले जगू दे म्हणा, तू काय म्हणायची भानगडीत पडतो. हो तिची इच्छा दिसू राहिली मला, ते मला रस्त्यात विचारे म्हणे तू केवढ्यात घेतलं आणि पुरलं का आणि किती उरले का. चौकशी केली माझ्यापाशी. हो पण मी काही खरं सांगितलं नाही म्हणा. हो मला काही माहित नाही, ते भाण्याजवळ हिशोब लिहायला वहीत नाही, त्यालाच माहिती किती उरले आणि काय उरले. तर म्हणून म्हणलं त्याला जरा कसं त्याला माघार घ्यायला लाव. म्हणजे मग काही बाकीचं काही टेन्शन येत नाही, मग फक्त शिवलाला मी सांभाळतो, तू गुंपाबुडी सांगून दे तेवढं. सांगून पाहतो बा, आता ऐकते नाही ऐकत ते तर काही आपल्या हाती नाही म्हणा. वावरतच आहे तिथं ते. हो पाय तुम्ही त्याला भेटून. हो आता पहिले आपला हिशोब काढू, नंतर मी जाईन त्याला भेटायला. मग सांगतो तुम्हाला काय होते तर. बरोबर पाहिजे मग. हो म्हणा काही उरलं नाही म्हणा त्याला, कंदीला म्हणजे डोक्यावर हात देऊ नाही म्हणा. आम्ही आता हिशोब काढला म्हणा, काही उरलं नाही म्हणा. चाल मग आता हिशोब काढून घेऊ. ते सगळं सांगत ना. शाळेचं वावर आहे 4 एकर. बरसातीत आपण 2 एकर सोयाबीन पेरलं आणि 2 एकर कापूस पेरला. त्याच्यानंतर आता रब्बीमध्ये 2 एकर पेरला हरभरा आणि 2 एकर गहू. तर आता याचं तुला किती किती उत्पन्न झालं तेही सांगितलं, काय भावानं गेलं तेही सांगितलं. आता टोटल मार. बरं ठीक आहे. आता तुम्ही सोयाबीन 2 एकर नाही का 3 बॅगा टाकल्या होत्या, 20 पोते झाले म्हणता, 4.5 गेल्या, तर 90,000चं झालं तुमचं सोयाबीन. तर कापूस आता घरात पडू नये म्हणता नाही का, 750 चालू आहे समजा जनरल भाव. तर 18 क्विंटल कापूस झाला, तर ते झाला तुमचा 1,35,000चा. म्हणजे टोटल झाली बरसातच्या पिकाची 2,25,000 रुपये. बरं आता आपल्या रब्बीमध्ये हरभरा 2 एकर 16 पोती झाला म्हणता, 56 गेला, 56 रुपये 100 रुपयानं. तर 90,000 रुपये समजा ते आले सरासरी. बाकी गहू 18 पोती झाला म्हणता, तर 18 पोती झाला 2,500 पकडला तर 45,000चा. म्हणजे दोन्ही याची बेरीज 1,35,000 रुपये आले समजा रब्बीची. तर 2,25,000 पावसाळ्याचे आणि आता हे 1,35 झाले 3,60,000 रुपये पूर्ण वर्षाचं उत्पन्न. आता खर्चामध्ये सांगितलं 1,00,000 रुपये मक्ता भरला. त्याच्यानंतर बरसातच्या पिकाले तुम्हाला 80,000 रुपये खर्च आले. त्याच्यानंतर आपल्या रब्बीच्या पिकाले 70,000 खर्च आला. म्हणजे 1,50,000 रुपये खर्चात गेले, 1,00,000 रुपये मक्ता गेला, 2.5 गेले, म्हणजे 1,10,000 रुपये उरले तुम्हाला पूर्ण वर्षातले. 1,10,000 रुपये उरलेले आहेत आणि आपला फक्त कापूस घरात पडू नाही समजा. बरं असं आहे का? मग आता कसं 1,10 बरेच उरले का समजा. नाही, मस्त आहे मस्त आहे. मग आता अवकाळीने किती लंबे झालेत ना. बरं ठीक आहे. मग आता कसं करतं, झाला आता हिशोब, मग करायचं ना तुम्हाला वावर. हो बिलकुल बिलकुल. हो करायचं आपल्याला, फक्त गुंपाबुडी तेवढं मग भेटून ये मग. म्हणजे विषय मोकळा होऊन जाते मग. बाकीचं काही कोणी नाही, बाकीच्याला सांगतो मी बरोबर. बरोबर आताच भेटून ये तुम्ही आणि विषय क्लिअरच करून टाकू. हो ठीक आहे. काही सांगू नको भाऊ देदास म्हणलं. त्यापेक्षा मला जरी अडाणी असेल ना तरी मला माझ्या डोकं जरा जास्त चालते म्हणलं. काय हो तर तू काय साठी आला सगळं माहिती आहे ना मला. कंदील बुड्यानं तुला सांगितलं मापाशी याचं, तेव्हा तू काही हराशी बोलू नको, बोला लिहू नको असं सांगेन ते म्हणणं. मग त्यानं इथं आलं असतं, मला सांगितलं असतं, काय बिघडलं असतं का? मागून तिकडून काही गरज इथं याचं समोरासमोर बोलायला काय आहे तर. आता मला म्हणा काही सांगू नको म्हणा तू. मी येणार म्हणजे येणार. कायच करा, तसं तसं काहीच नाही. आम्ही बसलो होतो, त्याने हिशोब काढला. हो तसे उरले म्हणा. तुम्ही म्हणता ते गोष्ट खरीच आहे. आता काय कल्लबाळ काय बोला आपण. हो पण त्याचं म्हणणं होतं बा आपल्याकडे वावर नाही हे नाही. हो कसं ह्या 4 एकर तर करू द्या बा, असं म्हणणं होतं त्याचं. तर तुमच्यावर आहे ना आता झुंबर भाऊ, आता 2.5 एकर देवलाल भाऊचं करू नाही राहिले का? मग करू द्या ना आता, बस झालं ना तुम्हाला. हो ना बाबा, कोणाला किती असते तर कमी असते का? प्रत्येकाला आपापल्या परिणाम असतेच ना. आता देवला लागे नाही ते स्वतःच वावर स्वतःच करणार आहे, आम्हाला काही देत नाही मला पटेन. आता त्यावेळेस जराशे पैसे आले तर ते आता सगळं घरचं घरीच करते. म्हणून कसं आहे मला झुंबरले बाबा, आता तू काय करतो, कोणाचा वावर करतो, लाईन पाटील देत नाहीत ते. तर कसं बसता संबंध खराब होते. मग कसं ट्रॅक्टरवर आहे तर राहू देणार नाही, सरपंच साहेब देत नाही, शांताराम देत नाही. मग कोणाचं आहे तर मग हे 4 एकर वावर होतं, माझ्या झुंबऱ्याला म्हणलं बाबू हे करतो. पण आता हे कंदील म्हणजे तुम्ही करू नका. मग सांगा आता काय करा ना. ती गोष्ट बरोबर आहे म्हणा, पण ते घेतो म्हणे इकत एखादं वावर. आता त्याचं चायला चालू आहे, चाय नाही इकडे तिकडे. हो पण सध्या या वर्षी त्याला करू द्या, पुढे तुम्ही करा ना. मला समजते ना, माझी सोबती नसोय ना, कौशल का दुसरे का परकी आहे का? मग मी बोलली तिच्या संग, मला मी काही करत नाही बाई, जाऊ द्या तुम्हीच करा. मग समजते ना मला मी तेवढं. पण आता हे कंदील बुड्याचं याला त्याला पाठवणं हे बरोबर आहे का? असं आहे. मग असं आहे म्हणून संबंध चांगले पाहिजे लोकांसंग नाही का. हो कौशलबुटीचे संबंध चांगले आहे म्हणून आता इतकं म्हणलं कठीण काम सोपं झालं. हो नाही तर किती काही रुपये दिले असते हे मागं हटत नव्हती. नाही बरोबर आहे म्हणा. हो पहा मग ठीक आहे, मी सांगतो मग त्याला. मग आता हो घ्या तुम्ही माघार तेवढी. आता तुमची कसं तेवढं आता यावेळेस पाहून घ्या ते. हो मी आता भाग घेत नाही त्याच्यात. मी तुम्हीच काय करा असते. हो जा त्यावेळेस म्हणा तुम्हीच घ्या म्हणा, जाऊ द्या. जमला आता कंदील बुडायला यावेळेस लय स्वस्त भेटतं वाटते वावर आता. बरं चला येतो मग मी. हो ठीक आहे ठीक आहे. बाबा लेकरं आता वावराने पैसे देतात, मास्तर लोक वावरानं. मला आमचं पोरगं आलं का नाही मला शाळेत? कधी रिचार्ज नाही नाही आता मस्त लाईन दुरीत लागलं ते. हो बिलकुल. शाळा उघडायच्या अर्धा घंटा आधी येऊन बसते, शाळा व्हायला माभोवतीच असते ते. हो काही वांधा नाही आता. हो मस्त लागलं, लाईन दुरीत लागलं ते आता. हो काही वांधा नाही. बरं काय म्हणते भूषण, आज पेपर आहे नाही का? गेला भूषण पेपरले? गेलं ना. हो काय विज्ञान का काय पेपर आहे म्हणे. हो जातो म्हणे. गेलं ते सकाळीच गेलं. हो पण कसं यावर्षी म्हणलं अभ्यास करून राहिलं ते ना, चांगले पेपरही चांगले गेले पण त्याचे. हो आतापर्यंत सगळे पेपर म्हणे चांगले 70-80च्या वरच भेटते म्हणे. तसं पुट्ट कसं भूषण आता होतकरू पोरगा आहे. हो काही ना कायच्या तरी मेळ बसत येते. यावर्षी 100% निघते त्याचे सगळे विषय निघते असं. हो काही वांधा नाही.
त्याचे बाबा त्याला म्हणे येऊ का काप्या पुरवाले, पण यानं पहिल्या दिवसच पण अजिबात येऊ नका म्हणे तुम्ही, मग अभ्यास चांगला आहे म्हणे. आता ते काय होते काय नाही त्याचं त्याला माहित आता. मग काय बहुतेक जवायला भेटायला आले वाटते नाही, म्हणजे पोरासाठी आले नाही म्हणता ना. नाही सकाळून शाळा असते आता दुपारून मिळालं कसं ते कधीला पाहिजे भेटायचं होतं. त्याचं ते वावर नाही का आपल्या शाळेचं 4 एकर, त्याची हराशी बोला लागते. आता त्याची लिमिट संपली, 1 वर्षासाठी आपण दिलं होतं त्याला. तर त्याला सांगितलं बाबा तुमच्या वावरातलं काय असेल ते सामान सुमान घेऊन जा, हराशी बोलायची आहे मला. तसं हो, ते मागच्या वर्षी त्याने घेतलं होतं ते वावर नाही का बापा, लय पीक झालं त्याले बापा, लय मस्त यावर्षी आहे ना. कमीत कमी मी सांगतो ना 1-1.5 लाख रुपये उरले असून त्याले. मग गहू झाला, हरभरा झाला, कापूसही चांगला झाला, सोयाबीन चांगलं झालं, मस्त पिकं काढले त्याने. असं हो का, चांगलं झालं नाही. मला तर म्हणे काहीच नाही झालं म्हणलं का. असं पाहू आता यावर्षी कोणी ते काय देतं, पाहू आता काय होतं. यावर्षी आता आमच्या घरच्या बोलायला सांगतो नाही का, हो ना. आता आपल्या घरी काहीच नाही राहिलं, हे 4 एकर करायलाच लागतो नाही का. हो त्या कधीलाच करावं का. बरोबर या मग. हो या. आलं शिवले आलं म्हणतो नाही का. बस आता एक किती विषय टाकून देतो. याला याचा काटा बाजूला केला की बस झालं आपलं टेन्शन मोकळं. आता काय फोनवर चालू वाटते नाही का. पाहू दे काय ऐका लागेल जरा. नाही असं काहीच नाही, गैरसमज झाला तुमचा. आम्ही काय कोणाला सीट मागणार आहोत. आम्ही लोकसभेची कोणाला सीट मागितली नाही, कोणत्याच पक्षामार्फत आम्ही अशी मागणी केली नाही. तसं काही विषय नाही. आम्ही तुमच्याच पाठी मागावं ना. तुम्हाला पूर्ण आम्ही सपोर्ट करू. तुम्ही उभे राहा. आम्ही काही नाही, आमचा कोणताच रोल नाही, आम्ही तिथे येतही नाही. कधीराबाजी तिकीटाच्या गोष्टी सुरू आहे पण कटेच काम सुरू राजा. फटाले आहे ती, जाऊ दे काय करायला लागते आपल्याला. आपलं काम करण्याची मतलब. जाऊ दे काय ते पाहू दे त्याचं पहिले काय. तसं काही नाही, तुमची इच्छा असेल तर काही हरकत नाही, मी मागं घेतो. माझा फॉर्म भरत नाही मी, तयारीला काय लागतो मी. परंतु जर तुमची इच्छा नसेल तर मग काही हरकत नाही, मी हवंच. तसं काहीच विषय नाही ना. तुम्ही बिंदास राहा, आपला काही अडचण येणार नाही. कारण की बाकी इकडून मला फोन आले ना की बा आपल्या पक्षाचं पाहिजे का तिकीट, राहायचं राहा. मग पण कसं मी सपशेल नकार देऊन टाकला सगळ्याला. पण काही कार्यकर्ते म्हणे लावा जोर शिवलाल भाऊ येतच तुम्ही. पण आपल्या समजते ना आपली कंडिशन काय आहे. तर आपलं आर्थिक बजेट लय कमी आहे. म्हणून म्हटलं बा भानगडीत पळायला पुरत नाही सध्या तरी. तर पाहू ना पुढे मग. सध्या राहा तुम्ही यावेळेस या पंचवार्षिकले. पुढे पाहिजे मी आता. सध्या तर काही विचार नाही माझा. तेच म्हटलं, काही कार्यकर्ते सांगत होते की बा शिवलाल भाऊचं काही सांगता येत नाही, उभं राहा शक्यता आहे बा. म्हणून म्हटलं बा तुमची काय इच्छा असेल तर पहा. मग आता तुमची इच्छा नाही समजा नाही का. बरं मग मी आता भरून टाकू, मग काही अडचण नाही ना. बरं ठीक आहे, मग ठेवतो मग. धन्यवाद. जटे नाही का. हो माझ्या घरची सांगितलं नाही 2-3 चक्र मारले म्हणून. अरे बोला काय कंदिला बाबूजी, काय आहे म्हणलं विशेष. बसा आलोच मी. बस हातपाय धुतले का आलो 2 मिनिटात. हो आता झाला वाटते मार्केटमधून नाही का. बरं ये ना हातपाय धुवून ये, बसतो आम्ही. हो ये लवकर ये, म्हणलं जरा विषय होता एक. हो ये लवकर. बस आलो, फ्रेश झालो की आलोच मी. 2 मिनिटं बसा तुम्ही. बसा आता सांगे मला. आता भूषणची आई सांगेस म्हणजे तुमचाच विषय चालू होता. 5 वाजता आलते म्हणे घरी. आहेत का बा शिवलाल भाऊ. ते आता आमचं कसं आहे मार्केटच्या तुम्हाला माहिती आहे की नाही. आता कसं उशीर होतेच ना. नाही इकडून गेलो होतो तर म्हणलं आहे का शिवलाल भाऊ पाहिलं होतं. पण तसं काय आता मला समजते ना मार्केट म्हणलं की उशीर होते. जाऊ दे पण काही असो नाही का. 400-500 रुपये रोज भेटत असेल नाही समजा. पुरत असेल ना 500. तुम्हाला काय माहिती आहे हो. थांबा ना तुम्ही आता. 4 एकर वावर नाही घेतलं नावाचं शिवलाल नाही म्हणलं आता. नाही ते कसं आहे आता काय जे पडली ती मजुरी आपलं कसं आहे खाऊन पिऊन आपलं 400 रुपये पडते. असं काही जास्त नाही पडत. काहून काय होतं पण विशेष काय म्हणलं आपल्याकडे कसा काय दौरा म्हणलं आपला. नाही बस आपलं सहज. आता कसं शाळेचं वावर आहे का ते. आता गुरुजी आले होते भेटाले. म्हणजे बाबा 1 वर्ष झालं म्हणजे वावर खाली करा म्हणे. हराशी अजून बोलायचे आहे. आता मागच्या वर्षी तोच घेऊन दिलं का नाही. पण आता जरासं दंड पडला म्हणा 1 लाख रुपयात नाही जरासं. पण जाऊ दे हो कसंही असो पण तो अचानक भेटला आपल्याला. पण मी काय म्हणत होतो यावर्षी बा काही अडचण आहे का तुझी. म्हणजे तू करणार आहे का असं काही आहे का बा. नाही तर मग कसं मी हात टाकायचा तू फालतू कॉम्पिटिशन कायले. त्यापेक्षा मग तुला घ्यायचं तू घेऊन घे बा. नाही तर मी काही पडत नाही त्याच्यात. सस हे मी काय त्याची त्याला वाटलं बापू आडवं टेम्पो टाकून शिवलाल. म्हणून आताच काटा बाजून गेला बरा. थांब ना म्हणा तुला काय माहिती आहे माया आता. कुठं लंबे हात आहे म्हणा माया आता. खादोडीला भेटा लागेल मला. आणि याचं पुरं आहे बा बालबिस्ताराच गोल करतो याचा मी यावेळेस. मागं तर 1 लाखाच भेटला हे. पण जरा उत्पन्न जास्त झालं याले. पण याला यावर्षी पुराच लंबा करतो आता. नाही अरे बाबा आपण कायले पडतो कनिराबाजी सांगा तुम्हीच सांगा. आता तेच तर मागच्या वेळेस जरा गलती झाली म्हणा आपल्याच्यानं जरा शिल्लक गेलं ते. पण आपल्याला काही घेणं देणं नाही बा ते वावरा गिवराचं. तुम्हाला करायचं असेल तुम्ही करा. नाही करायचं नका करू. माया काही म्हणणं नाही. नाही तसं नाही म्हणा. कसं मॅच केलं पाहिजे असं नाही. असं काही लय उरलंही नाही मला त्याच्यात नाही. फक्त काहीतरी बा मजुरी भाग आपलं खाणं पिणं होऊन जाते. खाले गहू होते दाईले हरभरा होते. म्हणून मग आपल्याला करणं आहे ना. आपल्याला काही वावर नाही. आज ना उद्या आपण घेऊ बी एखादं. पण सध्याचं कसं आपल्याला एखादं पाहिजे. म्हणून म्हणलं बा तुझी अडचण नसन तर करतो आपण. नाही तर मग कसं राहू देतो. बरोबर यानं सगळी फिल्डिंग लावली वाटते. मीच फक्त एकटा राहिलो होतो नाही का. म्हणजे उद्या हे एकटं हराशी बोलणार आहे. 10-15 हजारात निघून येणार आहे. नाही थांब तू पुरा लंबा घालतो तुला. थांब जरासा. नाही तसं काहीच नाही आपलं कंदिलाबाजी. आपण कसं शेतीत नेऊन डोकंच काढलं बा आता. कसं आपल्याला काही राहिलंच नाही ना. सगळं आहे ते 1.5 एकर गाण आहे. त्याच्यानं वावरात आपण डोकसे घालत नाही. मार्केटात आपलं कसं खाऊन पिऊन बरं आहे. त्याच्यानं तुम्हाला काय करायचं ते करा बा. आपल्याला काय घेणं नाही त्याचं. बरं झालं नाही का. बिना औषधाचं खांडू फुटलं बा. एक कानावर टाकून दिलं याच्या. गोड बोललं काम झालं आपलं. नाही तर उद्या इचुकाटा काही करायची शक्यता होती त्याची. बरं ठीक आहे मग आता काही अडचण नाही ना. मग चला येतो मग मी. ठीक आहे मग जरा चहा घेतला असता. मांडवा चहा मांडणं नाही का. मांडतो आली बस झाला दादा. ओके आली झालाच म्हणते आबूजी. बस उकळी आली की बस. कसं आहे आता एवढे तुम्ही आल्यावर म्हटलं बिना चहाचा आपल्याला कोणाला पाठवा नाही वाटत. आपला स्वभावच नाही तसं. झुंबर थांब म्हणला 2 मिनिटं. तुम्ही अशी कशी बोलता म्हणलं. आता तुम्ही कंदील बुडेल म्हणे की तुम्हीच घ्या वावर. मला आधी सांगे की म्हणजे आपल्यालाच घ्यायचं वावर. म्हणजे आहे काय तुमच्या मनात. तुला नाही समज काय राजनीती असते तर. दाखवायचे दातं अलग असते. खायचे अलग असते. कोणत्या टाईमला कोणते दाखवा लागते हे मला समजते ना. ते कसं आहे त्याला गप्पलती ठेवलं म्या.
उद्या कसं मी खादोडे साहेबाच्या कानावर टाकतोय विषय. 100% वावर आपल्याच कब्जात घेणार आहोत मी ते. त्याला बरोबर मी बा असा पटवून देतो ना पद्धतशीर की रामपुरातलं वावर तुमच्या ताब्यात आलंच पाहिजे म्हणतो कोणत्या हालतीत. त्याच्या ताब्यात आलं म्हणजे आपल्याच ताब्यात आलं. आपणच वायाचं ते 100% वावर आपल्या ताब्यात येईल म्हणजे येईल. तेच म्हणलं लोक निरा हिनून राहिले आपल्याला 1.5 एकर वावर आहे म्हणते ती लोकांच्या ताब्यात आहे. भूमिहीन झाले रस्त्यावर आले म्हणून म्हणलं 4 एकर नावाले तरी तेवढं म्हणलं मग त्यानं करा ते आता. काय म्हणतो उद्या जर आपल्या वावर ताब्यात नाही तर मला म्हणतो मग आता कंदील बुटाला मी नागरटीला पाठवून दिलं. मी आता नागरून घ्या म्हटलं वावर. कोणी काही करत नाही म्हटलं टेन्शन घेऊ नका. त्याने ते झुमऱ्या ट्रॅक्टर घेऊन पाठवले वाटते वावरात. उद्या तो दडपून चांगला. बाबा काय म्हणतात काय करता काय नाही पाहिजे म्हणलं फक्त बरोबर आहे. ठीक आहे करा ते व्यवस्थित. नको नाही शेतीच्या क्षेत्रात मी पडतच नाही. माझ्या तर 100-150 एकर जमीन आहे तिकडे खेड्यावर पडीत आहे कितीतरी. काही नाही मला हे बा त्याच्यात रसच नाही मला. हेच तर भरपूर आहे लाखो रुपये आता गडगंज संपत्ती हे ते दवाखाना घर हे ते प्लॉट हे ते काहीच नाही अजिबात. ते रामपूरची आपल्याला ते 4 एकर असो काही 10 एकर असो आणि ते मग फक्त्यानं कोण करणार ते. कोणाच्या शेती होती ते नाही ना तुमच्या कशी माझी गोष्टच लक्षात नाही राहिली. मला सगळं माहीत आहे ना. तुमच्याजवळ कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे. एवढा मोठा मार्केटमध्ये किती रुपये गुंतून राहिले तुम्ही. पण विषय असा आहे की रामपूरवाल्याला काय वाटते की बा तुम्हाला ते हे समजून राहिले ना हलके समजून राहिले. म्हणजे ही कसं हो काय खादोड्याचं काय झालं. तर म्हणून म्हणलं कसं तुम्ही नाकावर टिचून रामपुरातली ते 4 एकर जे आहे ना शाळेची जमीन ते म्हणणं आहे की बा कोणाची शान नाही घ्यायची. आता माही ताकद पुरत नाही आपल्याजवळ कसं पैसा नाही काही नाही. म्हणून कसं ते कंदील बुडा आहे तिथचा ते कोणाच्या बापाला घेऊ देत नाही वावर. मागच्या वर्षी त्यानं 1 लाख रुपयात घेतलं 6-7 लाख रुपये उत्पन्न काढलं त्यानं. आता बाकीचे आहे तर मेंगले त्याला काही समजत नाही. पण मला समजते ते. पण आता आपल्यावर पैसा नाही म्हणून म्हणलं तुम्ही त्याच्या जिदीवर बिलकुल हे पाहिले का मी खादोडे काय म्हणते तर तुमच्या गावात येऊन मी जमीन घेतली मग त्यानं असं मला म्हणजे तुम्ही तिथं त्याला दाखवा. ते बोलतो तू बरोबर आहे ना शिवलाल. कसं आहे आपल्या म्हणजे अजूनही वट्यावर गोष्टी करते ते नाही की बा खादोड्याचं झालं तर झालं नाही ही हा बरोबर ठीक आहे म्हणजे अजूनही त्याला समजा आपला जन्म समजलाच नाही काही. उडत येते मग काय आहे म्हणते हाल त्याची. गेला का नाही म्हणते सुटला का झाला जमानतीवर आहे का असे बोलतात लोक तुमच्याविषयी. बरोबर ठीक आहे असं आहे का ते. बरं शेर आरा बोल ना खादोडे कोण लेतात देखता कोणसा कंदील आहे तो 1 लाख मिली नाच नाही 3 लाख मिली मग काय आहे तो देखता फिरूस का सांगून देते. उद्या आपले ते अनामत रक्कम भरून घ्या. बिलकुल वावर घेतो म्हणजे घेतोच आता रामपूरवाल्याच्या नाकावर टिचून. तेच म्हणलं कसं आपली पडीत करायला नाही का त्याचा रोल नाही घ्यायचा. फक्त तुम्ही तिथं तुमची दाखवा म्हणजे त्याला समजलं पाहिजे की बा खादोडे काय चीज आहे. बस तेच फक्त तू शेती तूच करतो त्याचं काही नाही. माझं येणं नाही होत तिकडे. ते 4 एकर जे आहे ते तूच वायजून तूच काय पिकवतो ते काय आहे फक्त वावर आपल्याला ते घ्यायचं म्हणजे घ्यायचं मग त्याला आता काही होते का. शिवलालजी हे काय म्हणतात तसं करा तुम्ही पूर्ण. आणि आम्ही कधी डबा वगैरे खायला येत जाऊ तिकडे. काही वांधा नाही बिलकुल त्या गावात येऊन यायचं म्हणजे यायचं दादा. तेच म्हटलं कसं वचक पडला पाहिजे तुमचा. बरं ठीक आहे मग आता उद्या कसं मी बाकीचं फॉर्मॅलिटी करून घेतो. उद्या 5 वाजता समजा आहे ते आता समजा बोलणं पोचतो ना उद्या फॉर्च्युनरने उद्या बिलकुल 5 वाजता पोहोचतो म्हणा तिथं. येऊन राहिले म्हणा कोण घेते पोहा आता. ठीक आहे करून टाका ते बाकीचं. चला आता निघाला ना मार्केटात नाही तिकडे जावं लागेल आपल्याला. पण तेच आपला मेन धंदा आहे नाही का. चला मग तुमच्याच गाडीत येतो मग. चला कोणाची नागरिक गेली म्हणलं ट्रॅक्टर घेऊन आला काय कुठं गेलता. शाळेचा वावर 4 एकर आता काय कधी लाभाजीच करते वाटते बहुतेक. कारण की बाकीच्या काही इच्छा नाही. उद्या हराशी काहीतरी ढॉबेला बोलला आहे कधी लाभाजी करणार आहे ते. शिवलाल भाऊ टाकून टाका बरे. शिवलाल भाऊची काही अडचण नाही असं होतं मध्ये. तसं नाही ना बाबू झुमऱ्या गेम व्हायला नाही त्यातनी. मग काय ते आपलं खादोडे नाहीत का खादोडे साहेब तर ते नाकावर टिचून रामपूरवाल्याच्या इथचं वावर बोलणार आहे म्हणे. आता शिवलालने विषय काढला असं प्रकरण आहे म्हणे बा. तर ते साहेब म्हणे किती काही बोलतो म्हणे पण वावर तर घेतोच म्हणे मी. कोण होय म्हणे तिचा घेणारा पहिला. तर भाऊ म्हणे ते कधी लाभ आहे म्हणे बा. त्याने 1 लाख रुपयात 4 एकर गेलं होतं म्हणे. 5-6 लाख रुपयात उत्पन्न कमावलं म्हणे असं सांगितलं शिवलाल त्याला. तसं मग पुढे काय झालं मग ते काय म्हणे येऊ दे म्हणे उद्या कोणता कंदील बुडा होय तर दाखवूनच देतो म्हणे ते. किती बोलते तर पाऊस म्हणले का किती हिंमत आहे त्याची. रामपूरवाला कोणता आहे का पैदा झालेला पाहू म्हणे आता बरोबर बोलणारा. तर उद्या येणार आहे ते आता सकाळी किती 4 वाजता वाटते ना हरशी. 4-5 वाजता ठेवलाय दवंडी झाली ते. असं म्हणजे आता ते येणार आहे नाही. आता आम्ही फालतूराच्या नागर वावरलं हे ते आता शिवलाल बोलला तिचा विषय काय काढला ते कसं आहे काही गोष्टी नाही सांगतात आता आम्हाला. कसं पोट जगून राहिला आम्ही शिवलाल भाऊच्या भरोश्यावर मार्केटात. आता तू कसं आपला चांगला दोस्तानेवाला आहे म्हणून तुला सांगू राहिलो. फक्त कसं माया नाव सांगू नको बा. नाही तर मग असं म्हणलं तसं म्हणलं माया देशील तिकडे जाऊ पेटून. हो ना पण इथं शिवलाल इथं काय जाणार पाहिजे खातोडीले फालतू आपल्या गावात बाबा. आता काय आता मला संग राहा लागते जास्त कसं नाही सांगता येत. ते पाहा तू काय करायचं ते पास लागते आता हो करून घेता खादोड्याने इथं पाय ठेवला तर अशा मग पुढे दादा काय करायचा. बरोबर पाय तुम्ही सांगतो कधी पुढे काय बरोबर ठीक आहे. मग काही नको बोलू ना. कालचीच गोष्ट आहे ना आपली. आपणच संघ गेलो होतो ना. त्याच्या इथं काय म्हणलं आपण त्याला शिवलाले किंवा तू वावर करतं का ते काय म्हणे मी अजिबात करत नाही. तुम्ही बिंदास करून टाका. उलट नंतर ते मला भेटलं मग म्हणे बा वावर नागरून टाका. कोणी आता कॉम्पिटिशन ते नाही काही नाही. मग तुम्ही म्हणे बा मग आता तू नागरून आला सगळं आला ना आता सांगून राहिला की बा शिवलाल करून राहिला म्हणून ते. हो ना ते कसं म्हणे आता कशा सांगितलं अंदरची गोष्ट आहे ते म्हणे सांगू नका म्हणे फक्त तुला सांगतो म्हणे. त्याला काय म्हणे की तिथं खादोडे साहेब नाही का ते तुम्हाला माहितीच आहे ते लँडवर पार्टी आहे ते त्याला काय पैशाचा घाटा आहे. तर त्याला का लावून येणं शिवलालनं की बा म्हणे या रामपूरची जमीन तुम्हाला घ्यायचीच आहे म्हणे. तर आता ते 100% उद्या हराशी ते येणार आहे. ते खादोडे साहेब आता आहे तिथं काही गरज होती का त्याला चबराची. आता गावात प्रकरण गावातच राहू द्यायला होतं. आता ते खादोडे आणते इथं मग आता हराशीत नाही एवढंच का कशात एवढं सांगे म्हणे की म्हणे हे बा या रामपूरवाल्याच्या छताळावर पाय देऊन
हे वावर मीच करणार आहो म्हणे. हो मा ताब्यात घेतो म्हणे 1 वर्षासाठी रामपूरवाल्याच्या जिनीवर, असं म्हणणं आहे म्हणे खातोड्याचं. ही गोष्ट ते कधी बुडा कोणता आहे मला दाखवता म्हणलं म्हणे त्या खातोड्यानं. हो त्याला म्हणे सर्कस करतो म्हणे ते, काय बरोबर बोलते म्हणते. त्याची काय अवकाश आहे म्हणले काय. हो 1 नाही 2 लाख 3 लाख रुपये बोलतो म्हणे, पण त्याला जर घेऊन देणं म्हणे त्या फुट्याले तर माझ्या नावाचा हे नाही म्हणे खातोडे, असा म्हणे म्हणते मध्ये. हो, म्हणजे इतकं लगे का? बरं बरं, ये म्हणा तू सामने, आता सांगतो तुला उद्याला का म्हणा. हो आता हे सरपंच शांताराम म्हणते देवदास या सगळ्याला बोलाव. तिथं कोट्यातनी आपल्या मोठ्याच्या तिथं मिटिंग घ्यायची आपल्या रामपूरवाल्याच्या नाकावर टिचून ते वावर घेऊन राहिला म्हणा. तुम्ही काय पाहू राहिले आतापर्यंत? मी सांगतो त्याला समजून काय त्या खाजोड्याला गावात पाय नाही टाकू द्यायचा. इथं जर त्याने जमीन घेतली ना उद्या पुरं घशात घाला जाऊ गाव त्या. म्हणलं कसं इथं त्याला काहीच बिलकुल नामोनिशान नाही आलं पाहिजे त्याचं. जाय तू त्याला बोलावणार पटकन तिथं मिटिंग घेऊ दे. तेच म्हणलं काही ना काही जरा करा. इथं गावात दादागिरी करत नाही ते मग. चला मग काय म्हणलं 56 खेपती असते. आता सांगितलं ना तुम्हाला, आम्ही करत नाही ना बाबा ते वावर, तुम्हीच करा आणि तुम्हीच वाया, आमचं काही म्हणणं नाही ना. दादा खेपती असते तेच ते विषय. आता कायचं काय म्हणणं आहे तुमचं? काय सांगा आता, गावातले तर सगळे बसवले म्या, पण हे आता परगाव झाला नाही तर आता नवीन. अरे तसं नाही ना, झुंबर ना आता गोष्ट सांगितली मला, त्याला कशी माहिती भेटली, वार्ता आली तिकून. तर कसं आहे ते आपलं खादोड नाही का आपल्या गावाला दुश्मन. तर ते इथं वावर घेऊन आला म्हणते ती. हो तर ते म्हणते की बा मी बोलायला येणार आहो, रामपूरवाल्याची काय शान आहे माबरोबर बोलायची. म्हणून म्हणलं मग तुम्ही काय हातावर हात देऊनच बाजून उभे राहायचं का तिथं? काही ना काही करावं लागेल का नाही तुम्हाला? हो ते इथे येऊ राहिला का? आता त्याला काय गरज होती इकडे? आता हे वावर शाळेचं वावर आणि हिन ते काय मग त्यानं करू राहिलं ते तिकडेच करणं म्हणा बा. तो का कमी आहे का म्हणा? आता ते काय सांगा तुम्हाला, त्याला लय राग येते आपल्या रामपूरवाल्याचा, काऊन की त्याचा पुरा धिंगाणा वाजवला ना आपण. आता कसं आता जरासं म्हणजे जरा बाहेर राहते, म्हणून त्याला कसं वाटते की या रामपूरवाल्याचा नाक्षसा जाय त्याला. की पाहिले को तुमच्या गावात येऊन म्या घेतलं, काय शान आहे तुमची. आपल्याला कमीपणा करायचा आहे, आपला कमीपणा दाखवायचा आहे त्याला, म्हणून ते घेऊन राहिला इथं. तेच म्हणलं तर वावरात काय मराली उराला ती. कसं काय देतच काहीतरी स्वतः लागून राहायचं नाही का. हो त्याला हे वावर घेऊ द्या लागते, इथं आलं कसं हो ते आपल्याला कसं नाकापेक्षा मोती जड होईल. तेच म्हणलं जरा रातभर विचार करायच्यावर काहीतरी. हो त्याला वावर घेऊच देऊ नका अजिबात. हो इथं आला म्हणजे आपली काय राहिली मग. म्हणून म्हणलं तुम्ही काहीतरी हे बा सरपंच साहेब काही नियम फेम काढा. हो गावातल्यानंच घेतलं पाहिजे म्हणा वावर, असं तसं काहीतरी करून हो काहीतरी शक्कल लढवा तुम्ही. आता शकलर काय का किती काही पैसे होताल तयार आहे ते मग, असं म्हणते ते. मग 3 लाख रुपये जर लागले म्हणे, वावराची किंमत गेली चालते म्हणे, पण वावर तर करतोच म्हणलं म्हणे. हो मग आता काय बोलता? तसं नाही ना, ते लोकांच्या पैशावर जगणारा माणूस ते, काही स्वतःच्या पैशाने चहा नाही पिला हराम करते भ्रष्टाचारी. तर ते कसं आहे फक्त आपल्याला अबधाकीपणासाठी किंवा पुढचा जे पैलवान आहे ते थंड पडला पाहिजे आधीच, किंवा हे पैलवान लयच खतरनाक आहे. म्हणून मग त्यांना अफवा पसरवली इकडे की बा मी 3 लाख बोलणार 4 लाख बोलणार, म्हणजे आपण तिथे जाणारच नाही आणि ते तिकडे 10,000 रुपयात वावर घेऊन चालला जाईल. असं आहे त्याचं नाटक. हो आपण फक्त म्हणलं तुम्ही घेताना कधीला पाहिजे, तुमचं काही म्हणजे टेन्शन नाही ना. नाही तर मग कसं आत्ताच सांगा. हा ना पक्कच आहे बिलकुल, फक्त तुमचा सपोर्ट असू द्या मला. ते बोलतच नाही मला माहिती आहे ती. पाहू आता काय कुठं जाते ते, तर फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या मला. काही ना काही रूल काढू त्याचे ते कंदा, त्याला कटवायचा प्रयत्न करू आपण. हो करू. आता आज रातभर अभ्यास करा देवदास शांताराम भाऊ तुम्ही सगळे, आणि उद्या पाहू काय करा त्या. ठीक आहे मग. हो ठीक आहे, फक्त वावर नका जाऊ दे त्याला, एवढं पाहा. ठीक आहे मग, चला मोळा मीटिंग चला. सगळ्याला वशिलाचं काय म्हणा. राम राम गुरुजी. राम 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 राम. बोला बोला. काय म्हणत होते बा? नाही ते दवंडी झाली म्हणते ना. ते वावराचं आपलं 4 एकर वावर शाळेचं आहे, त्याची हराशी बोलणार आहे म्हणते. म्हणलं किती अनामत रक्कम भर लागते, काय आहे काय नाही फॉर्मॅलिटी आहे ती, किती वाजता आहे काय आहे. तर मला विचारपूस करा बा. संध्याकाळी 5 वाजता ठेवली बा. हो 5 वाजता नाही का. हो म्हणजे कसं उद्या कमी होऊन जाते, सगळेजण येऊन जाते मग मागच्या सारखी. बरं ठीक आहे, समजा 4-5 वाजता नाही का. बरं पैसे गिसे काही असे भर लागते काही डिपॉझिट आहे ते? हो ते नियमानुसार काय 1000 रुपये भरून द्यायचे तेवढे. मग नंतर मग आपण हराशी बोलायला मोकळं. 1000 रुपये जमा करून द्याय. बरोबर ठीक आहे करून टाकू भरणं आम्ही. पण मी काय म्हणतो गुरुजी, व्यवस्था केलेली आहे ना बरोबर? पाणी गिनी हे तिथं म्हणजे मागच्या वर्षी कसं म्हणजे कमी पडलं होतं, तर पाण्याची व्यवस्था भरपूर करा, कॅना गिना हे ते. त्याच्यानंतर मी काय म्हणत होतो, जरासं वाद होण्याची शक्यता जास्त दिसते मला यावेळेस, कारण की बोलणारे बरेच जण येणार आहेत. 1-2 दुसऱ्या गावची येणार आहेत. म्हणून म्हटलं कसं आहे पोलीस प्रशासनाकडे कशी माहिती दिली का म्हणलं तुम्ही. त्याचं कसं प्रोटेक्शन येते घ्या म्हटलं मग त्याच्यासाठी. असं हो का. पण मला वाटलं बा काही इच्छुक नाही लोक जास्त, असे वाटलं बा कधी लाभाजी म्हणजे काही जास्त लोक येणार नाही म्हणे. ते काय सांगा लागते, त्याला वाटते बा कमी लोक आले म्हणजे बरं राहील असं आहे. त्याची लई इच्छा आहे ती घ्यायची वावर. उत्पन्न चांगलं झालं चांगलं, आता त्याला वाटते कसं लागली चटक त्याला. पण कसं आहे आता काही लोकांची इच्छा आहे, परगावची आमचे काही मित्र आहेत तर त्याची घ्यायची इच्छा आहे. मग बोलासाठी मग कशी येणारच आहेत लोक, त्याची तुम्ही चिंता करू नका. ते माझ्याकडे लागलं, फक्त तुम्ही पोलीस प्रशासनाकडे माहिती द्या, कारण की उद्या काय होईल काही सांगता येणार नाही. म्हणून म्हणलं बा सांगितलेलं बरं असं मला समजलं, कारण की कसं बरेच जण उतरणार आहे. बरोबर घ्यास लागेल नाही का संरक्षण. बरं ठीक आहे, मी बोलतो मग जातो आता, पाहतो काय करायचं. तेच म्हटलं कसं असते परिस्थिती हाताबाहेर जर गेली तर काय करा माणसानं मग. तर ठीक आहे तुम्ही लावा व्यवस्था करा त्याची, आणि 5 वाजता बिलकुल तयार राहू मग.